शुभम मोरे मॅन ऑफ द मॅच आपण या सामन्याचा सामनावीर. पहिला चेंडू पडण्यापूर्वी जर आपला आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर 2 धावांच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ज्याही संघाचा 12th मॅन असेल त्या संघाला 2 धावांचे पेनल्टी आम्ही लगेच इम्प्लिमेंट करणार आहोत. चला मॅच स्टार्ट करा. विनंती आहे पंच. मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. आजच्या या रजनी मधली ही तिसरी आणि महत्वपूर्ण लढत. तांबडी बनाम विघ्नहर्ता किल्ला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो षटक पहिला आणि संदेश. पहिला चेंडू संदेशचा लॉफ केला. मिस टायमिंग आणि कॅच ड्रॉप. अफाट प्रयत्नानंतर देखील झेल ड्रॉप झालाय. रनआउटची संधी आणि पंचांकडे आशाभूत नजरेनं आता पाहिलं जात आहे. झेल बादच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता पण कॅच इथे ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. समीकरण आपण सातत्यानं सांगत असतो. झेल तर मात्र ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र जीवनदान मिळालंय फलंदाजाला देखील. धावत संख्या 2. अभिजित आणि प्रणित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आमचा समावेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजूजी केरकर जोडले गेलेत. आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतो एकेरी धावेसाठी हलक्या हाताने खेळला फटका. धावसंख्या 3 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात तर झाली आहे. शांततापूर्वक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संयमानं सुरुवात केली आहे आणि संयम असणं देखील भरपूर महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर मोठ्या फटक्याने उत्तर द्यायला जाल तर तिथे कदाचित तुमची संधी विकेट मिळण्याची. पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय एक जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र संयमी खेळ दाखवला. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि पहिल्यांदाच या सत्रामध्ये प्रणितला आपण पाहणार आहोत स्ट्राईकवर. नेक्स्ट मॅच गौळवाडी विरुद्ध खैरवाडी आपण सज्ज राहायचं आहे. त्यानंतर सानेगाव बनाम धाटव हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर हाऊस निलेश मास्कर, धाटव किशान सिद्धू मोरे इन ऍक्शन. त्यानंतर गणराज 11 विरुद्ध धाटव ब ही देखील महत्वपूर्ण मॅच. वेगवान ड्राईव्ह बॅटची पॉइंटला फिल्डर रनआउटची संधी आणि फेकी खराब आली. अवे फ्रॉम द स्टंप्स. या स्टंपचा दूर फेकी आपल्याला पाहायला मिळाले. त्या अनुषंगानं एक धाव प्रचंड वेगानं पूर्ण. धावसंख्या 4. 4 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटचा थरार. आणि या मैदानावर आपण पाहिलं चॅम्पियन्स ट्रॉफी जेव्हापासून सुरू होती पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूंनी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं. क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी, क्रिकेट वेडे आहेत. क्रिकेटसाठी काही करू शकतात हे प्रेक्षक. मागून चेंडू रिलीज केला. फसवलं फलंदाजाला. यष्टीरक्षक देखील बीट मागेल. लॉंग स्टॉपला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. लवकर रिलीज केला बॉल. पंचांच्या अगदी एक स्टेप पुढून चेंडू रिलीज केला. यष्टांच्या देखील अक्षरशः मागून आलाय. बॅटची एज अंपायर. येस, बॅटची कडा घेऊन मागे चेंडू आपण पाहिले. यष्टीरक्षकाला बीट करून असं वाटलं लॉंग स्टॉपच्या बाहेर जाईल का. क्षेत्ररक्षक मात्र तिथे होते. अडवलं गेलं. चेंडूला मिळाली सिंगल. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 5 खर्च झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तांबडीने नाणेफेकीचा कौल जिंकला. फिल्डिंगचा निर्णय वेगवान. 30 थरार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा हातामध्ये डॉट. वेगवान चेंडूची हाताळणी केली जाते. आता मात्र वेगावर स्वारून गोलंदाजी केली जाते ती संदेशच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बीट केलं पूर्णपणे ते बॅटर प्रणितला. वेगवान खुला चांगला चेंडू आलाय. सफल षटक पूर्ण. पहिलं फक्त षटक नव्हतं संदेशचं तर पहिलं सफल षटक होतं. पहिल्या ओव्हर मध्ये आला धावा 5. बिनबाद धाव फलक. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते टीम विघ्नहर्ता किल्ला. प्रथमेश, रोहळ जेवढ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात त्याच्यात तुझा चेहरा आम्हाला नेहमी दिसतो. रोहळकर तुझ्यावर खूप प्रेम करतात. तर रोहळकरांबद्दल तुला काय बोलायचंय?
रोहकरांचं प्रचंड प्रेम राहिलंय कारण पहिल्यांदा जेव्हा मी सोनार सिद्धकरंडक घाटवमध्ये आलो, निलेश मस्कर, सिद्धू मोरे यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्यानंतर अजिंक्य सुटे, तेजस नरे आणि तुम्ही स्वतः असतील, राजूदादा केरकर, योगीराज मस्के, सर्वांची अफाट मेहनत. RTPL सीझन 1 मध्ये प्रचंड प्रेम मिळालं. त्या स्पर्धेत 2 दिवस होतो, म्हणजे पहिल्या सीझनला मी 2 दिवस होतो. त्यानंतर सेकंड सीझनमध्ये आपण पाहिलं मी सलग 7 दिवस त्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर तुषारजी शिंदे यांचा मी उल्लेख करणं आवर्जून, कारण दहावीर चषक जे खऱ्या अर्थानं रोहाचा वर्ल्ड कपच त्याला समजलं जातं, त्या स्पर्धेमध्ये देखील 1 दिवस त्यांनी संधी दिली. त्यामुळे रोहकरांचं प्रेम नेहमीच राहिलं. आणि बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विकेटचं पतन. आपली चर्चा सुरू होती पण त्या दरम्यान विकेट मिळाली आणि फलंदाज अभिजित बाद झालाय. आता नाईट मॅचेस चालू आहेत. प्रत्येक खेळाडूंना नाईट मॅचेस खेळायची आवड असते. समालोचक म्हणून तुम्हाला काय आवडतं, म्हणजे दिवसा समालोचन करायला आवडतं की रात्री? नाही, फॉर्मॅट कोणताही असू दे, स्पर्धा चांगली असली तर समालोचक करण्याला देखील मजा येते. पण मोस्ट ऑफ द टाइम नाईट क्रिकेटला मी प्राधान्य देत असतो, कारण मॉर्निंग सेशनला जॉब देखील आहे, ते देखील सांभाळायचं आहे. पण बहुतांश वेळी रजनी क्रिकेटमध्ये कॉमेंट्रीला मजा देखील येते, कारण प्रेक्षक मोठ्या संख्येने नाईट क्रिकेटसाठी असतात अवेलेबल. कारण मॉर्निंग सेशनला आपण पाहिलं तर प्रचंड बिझी असतात सगळे, कोणाचं व्यस्त शेड्यूल, कोणी कॉलेजमध्ये, कोणी जॉबसाठी. कोला टाकला ऑन साईडला, फटका हवेत, ओ मिड विकेटला फिल्डर आहेत. काही क्षणासाठी वाटलं की क्षेत्र ते खाली आहे, पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, धाव मिळाली एक. त्यामुळे नाईट क्रिकेटला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जात आहे. रायगड विभागामध्ये सगळ्यात जास्त नाईट क्रिकेट आपण पाहतो. कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरामध्ये देखील नाईट क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं उमेश सर. पण रायगडमधील नाईट क्रिकेटची मजा एक वेगळीच आहे. त्यामुळे हे क्रिकेट आम्ही बहुतांश वेळ एन्जॉय करत असतो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा केतनला आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज होती असं वाटलं या चरणावरती विकेट आणखीन एक मिळेल का, पण तिथून मात्र आपण पाहतोय चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. धावत संख्या फक्त 1 मिळते आणि सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना टोटल स्कोरबोर्डवर आता 7 या आकड्यावर 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शांत आणि संयमी पद्धतीने सुरू असलेले रजनी क्रिकेट आपण अनुभवतो मैदानाच्या आतमध्ये. भव्य आणि दिव्य क्रिकेटची महास्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्वरूप आहे या स्पर्धेचा, भव्य क्रीडांगण आपण पाहतोय. खर तर मी ज्या दिवशी मैदानावरती आलो होतो त्याच दिवशी मी उल्लेख केला की लाईट्स भरपूर चांगल्या आहेत, खूप चांगली लाईट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचा बेनिफिट बॅटर्सला होतोय. फटका चांगला गॅप मध्ये, फिल्डर नाहीये, वॅकंट एरिया मधून ट्रॅव्हल झाला, चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत या चौकाराच्या मदतीने पुढे सरसावत असताना 11 कोलात ओप क्लीन प्लम LBW पायचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागतो तो दुसरा बॅटिंग करत असताना. पण विसरून चालणार नाहीये. मॅच मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट मिळाल्यामध्ये सफल राहिला गोलंदाज केतन. इकॉनॉमिकल बॉलिंग, इफेक्टिव्ह बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना आपण पाहतोय केतनला. षटक दुसरा समाप्त होण्यासाठी 1 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर परेश आलाय.
वेगवान ऑफ रिजन मध्ये आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह, कॉलिंग चुकले तू मे हा ना, पण सध्याच्या घडीला पंचांचा इशारा, पॉपिंग ग्रीस मध्ये फलंदाज सेफली पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगले झाले, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला आणि फेकी देखील आपण पाहिली तर अचूक आली. ऑन स्टंप थ्रू आपल्याला पाहायला मिळतो. जास्त ग्रुप मीटिंग घेण्याचा वेळ आपल्याकडे नाहीये, कारण 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला पहिलं सत्र पूर्ण करायचं आहे, त्यामुळे विनंती आहे एकत्रित येऊन ग्रुप मीटिंग घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 ओव्हर नंतर धावा झाल्यात 12, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्येष्ठ पत्रकार महादेव साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. योग्य त्या घडामोडी आपल्याला आपल्या विभागातील सातत्याने ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, त्यांना विनंती आपण मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पत्रकार हा भरपूर महत्वाचा भाग आहे, आपल्या समाजामधला एक महत्वपूर्ण घटक आहे. प्रत्येक गोष्टीची खडाखडा माहिती त्यांच्याकडे असते आणि सर्वात अपडेट प्रत्येक सिच्युएशनला कोणाला राहावं लागतं ते पत्रकार आहेत. उमेशजी साळुंके सर आम्हाला माहिती देतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदेश कंटिन्यू करे सेकंड स्पेल मध्ये. पहिलाच पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला, पुढ्यात होता, अक्षरशः उचलला आणि फेकून दिला. स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. माध्यमात खोल टाकलाय, कम बॅक केलाय. यापूर्वी देखील मला वाटतं संदेशला ब्लॉक होलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करायचा होता, पण थोडा ओव्हर पिच राहिला तो आणि अगदी पिकअप केला, लवकर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी चांगला फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक तर होते स्क्वेअर लेगला, पण त्यांचा आवाक्याच्या बाहेर होता. चौकार मिळाला, पण त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिले गेलं. धावसंख्या आपण पाहतोय आता 17वर. 17चा कचरा असेल का, कारण काल आपण जर पाहिलं प्रीमियर लीगची स्पर्धा सुरू होती म्हाडा कॉलनीमध्ये आणि 17 धावसंख्येची गरज असताना तिथे सलग 3 विकेट गेले. मग 17चा आकडा बहुतांश वेळेस अशुभ मानला जातो, पण शुभ अशुभ काय नाही, क्रिकेटमध्ये आपला खेळ असेल त्यावरती डिपेंड आहे. फिल्डिंग तुम्ही जरूर सजवा, फिल्डिंग जरूर बदला, पण वेळ लक्षपूर्वक बोलत यार. संदेश ड्राईव्ह केला गेला, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकेरी दावेसाठी सिंगलला प्राधान्य दिले गेले. आता मात्र माहिती आहे पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यामुळे इथून मात्र आता आपल्याला सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेशन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गवळवाडीचे कॅप्टन आणि खैरवाडीच्या कॅप्टनला विनंती करेन. गोलंदाज तयार. संदेश ऑन साइडला, फटका हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये देखील स्वीप करण्याचा प्रयत्न सफल राहिला झेलबाच्या स्वरूपामध्ये. आणखी एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. लागत असताना धक्का, तिसरा बॅटिंग करत ती 18 वर आता आली. प्रोडक्टिव्ह ओव्हर भरपूर महत्वाचा. एखादा मॅन्युफॅक्चरिंग ओव्हर म्हणजे जिथे धावसंख्या जास्त प्रमाणात बनतील असा एखादा षटक येणं खूप इम्पॉर्टंट असेल सध्याचा घडीला तरी, कारण आतापर्यंत आपण पाहिलं या इनिंग मध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 12 आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय पुढचे 4 चेंडू जिथे फक्त 6 आल्यात. धावसंख्या बनत नाहीये, त्या बनवाव्या लागतील आता या मॅच मध्ये. ते इम्पॉर्टंट असणार आहे भरपूर, कारण गोलंदाजी मार्क वरती आता आपण पाहतोय संदेश. पुन्हा एकदा मनोज बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. कठीण आहे हे काम, भरपूर कठीण आहे. सो गोलंदाजाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं म्हणा किंवा जेल घेणं म्हणा, भरपूर कठीण या गोष्टी असतात, पण चांगल्या प्रकारे अडवलं गेलं. पुढचा बॉल. संदेश वेगवान ऑफ ट्रॅकर, ऑफ साइडच्या मध्ये पंच करण्याचा प्रयत्न होता, हॅमर केला गेला. बॉल चला मागे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त एक. सिंगलने षटक देखील पूर्ण झाले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6.33 सरासरीनं
धावसंख्या धावफलकावर 19. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 फॉर लॉस ऑफ 3 आफ्टर 3 टीम. विघ्नहर्ता किल्ला डीजे. फिल्डिंग लावा आपण. तीन षटकानंतर धावा झाला तर आता 19 धावा. गोलंदाजी मार्कवर आता असेल गोलंदाज अजय. ऑन साइडला पाव हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन जास्त मिळत नाहीये. ओ जजमेंट देखील चुकलंय. अति घाई संकटात नाही म्हटलं जात आणि अति घाई केली क्षेत्ररक्षकाने. परिणाम चौकार. संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 23. कमेंट्री बॉक्स मध्ये सध्या असमय वातावरण. चर्चा सुरू आहे बऱ्याचशा विषयांवरती. व्हाईट बॉल आणि मला तर वाटतं संपूर्ण रजनीमध्ये चर्चा सुरू राहील कारण ड्रीम्स क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम उमेश साळुंके आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये. त्यामुळे खेळमेळीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. धावा झाल्यात आता एक्स्ट्राच्या मदतीने 24. कौस्तुभ पाटील खरं तर प्रचंड मेहनत त्यांची ड्रीम्स क्रिकेट या वाहिनीसाठी आपण पाहिली. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. विघ्नहर्ता किल्ला संघाला आपण पाहतो आता प्रचंड संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला. तांबडी 11 फिल्डिंगचा निर्णय घेतला. फिल्डिंग करत असताना आतापर्यंत तो निर्णय तर सफल ठरलाय. सोडून दिला यावेळेस पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवंत धाबेचा. धावसंख्या 25. आणखीन एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धाबेनंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चौकार डॉट. व्हाईट बॉल डॉट. व्हाईट बॉल डॉट असा षटक आतापर्यंत आपण पाहतो. म्हणजे 3 डॉट आल्यात, 2 एक्स्ट्रा आल्यात आणि 1 चौकार आला. म्हणजे 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. जो गोलंदाजी मार्कवर अजयला आपण पाहतोय. अजय तयार. थांबलाय. मंकडचा प्रयत्न असावा कदाचित कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पहिलेच पुढे आलाय. प्रयत्न होता पण सफल ठरू शकला नाही. रविचंद्र अश्विनला आपण पाहत असतो सातत्याने मनकड विकेटचा प्रयत्न. मोहम्मद सिराज IPL मध्ये मात्र प्रयत्न सातत्याने करतो मनकड विकेट घेण्याचा पण यश त्याला मिळत नाही. हर्षल पटेलला देखील आपण पाहतो. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. आतापर्यंत आपण पाहिलं 23 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 23 चेंडू मध्ये फक्त धावा संख्या 26 बनल्या जिथे 3 विकेट मिळाले. म्हणजे एकही फलंदाज असा आला नाही की ज्यानं डबल डिजिट मध्ये धावा बनवल्या. प्रत्येक बॅटरच्या धावा सिंगल डिजिट मध्ये आपल्याला आढळल्या. यावेळेस काय घडतंय. व्हाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतोय. या अवांतर धावा इफेक्ट पाडती जरूर. धाव महत्वाची आहे. सध्याच्या घडीला धावा कशा का नाही येऊ, धावा येणं महत्वाचं आहे. विघ्नहर्ता किल्लासाठी संघ अडचणीत सापडलाय आणि लास्ट ओव्हर मध्ये धावा येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. लास्ट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. षटक लांबवलंय. उमेश सर सांगतील आता किती एक्स्ट्रा आल्यात या ओव्हर मध्ये. 4 एक्स्ट्रा आल्यात आणि लिगल चेंडू झाले ते आय थिंक 5. म्हणजे 9 चेंडू हाताळल्यात आतापर्यंत षटक पूर्ण करण्यासाठी.
10वा असू शकतो, कारण अंबालाला अक्षरशः रडताना आपण पाहिलं टॅप बॉल ISPL मध्ये. कारण 24 ते 25 चेंडूंचा त्याचा षटक राहिला असेल. बादो आणखीन एक कॅच ड्रॉप आणि चेंडू देखील सीमारेषा पलीकडे. असं वाटलं या चरणावरती सहजरित्या झेल स्वीकारला जाईल, पण तसं काही घडलं नाही. कॅच ड्रॉप झाले, चौकार आला आणि षटक देखील चौथं पूर्ण झालंय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील त्या 32-32. फिल्डिंग लावून घ्या, स्टॉपवॉच सुरू आहे, विनंती आहे. गणेशजी बावकर साहेबांच्या वतीने जर आपण पाहिलं तर तांबडी संघ जर इथून क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये, तर त्यांच्याकडून आपण पाहिलं एकंदरीत 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. गणेशजी बावकर साहेबांच्या वतीने आपण पाहतो तांबडी संघ जर इथून टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाला तर 5,000 असं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर आता अनिकेतला आपण पाहणार आहोत. अनिकेत त्या बॉलिंग ट्रॅकवर. वेळ बघा किती घेतात आपण. तांबडी संघ अंतिम पुकार आपल्याला दिला जातो. स्टॉपवॉच सुरू आहे मित्रांनो. आज आपल्याला 12 मॅचेस कोणत्याही परिस्थितीत कव्हर करायचा आहेत. ऑफ रिजन मध्ये फोर्स करण्याचा प्रयत्न, कट केल्या पॉइंटला एकदा. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. 60 पोखरायचा असेल तर सुतार पक्षाचा वापर केला जातो, पण डोंगर पोखरायला पोखळण सानावी लागते. मग मोठे फटके आता येत नाही, भरपूर महत्वाचं आहे. मनोजला देखील आपण पाहतोय चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याचा देखील सुरू आहे. सिंगलने काम चालणार नाहीये. मनोजला देखील हे आता ओळखावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने प्रणीतला देखील आक्रमण करावं लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत 33 ऑन बोर्ड. फुल टॉस, खराब चेंडू, त्याचा योग्य समाचार घेण्यात आलाय. पंचांचा इशारा, वेस्ट आहे बी म्हणू बॉल आणि त्यावरती लागली मोहर षटकाराची. 7 धावा. चांगला फटका होता आणि नो बॉल होता. फ्री हिटचा चेंडू असेल का? फ्री हिट वरती उमेश सर सुपर हिट आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्न आहे. फ्री हिटचा बॉल फलंदाजाकडे. सुवर्ण संधी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन ऑनसेट पॅक. ऑनसाइडला पूल करायचा होता. पुन्हा यावेळेस खाली राहिला चेंडू. एक्सपेक्टेड हाईट फॅक्टर म्हणजे जितकी हाईट अपेक्षित होती तितका मात्र चेंडूला मिळाला नाही. याच दरम्यान आपण पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी दहावीर चषकाचे मुख्य प्रणेते अर्थातच तुषारजी शिंदे साहेबांचे ते शुभ आगमन झालेलं. वेलकम, आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्या समवेत राकेशजी पडवळ साहेब देखील उपस्थित आहेत. श्रेया स्पोर्ट्सचे सर्व आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या विभागामध्ये आपण पाहिलं तर सातत्यानं मानाचा करंडक म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं श्री दहावीर चषक आणि त्याचप्रमाणे रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी रजनी क्रिकेटची महास्पर्धा पाहिली, ज्यांचा मोलाचा वाटा ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तुषारजी शिंदे साहेब यांचं शुभागमन. आणि रोहा ग्रामीणला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं श्रेया स्पोर्ट्सचे सर्व राकेशजी पडवळ साहेबांचं आगमन. आणि इथे विकेट. फलंदाज झेलबाजच्या स्वरूपामध्ये ही चांगली कॅच होती. चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. झेलबाजच्या स्वरूपामध्ये धक्का चौथा. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावा संख्या 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टॉससाठी इन्व्हाइट करतोय गवळवाडी आणि खैरवाडीचे कॅप्टन. या ऑनसाइडला पूल करायचा होता, संपर्क नाहीये. धाव मिळेल एक. 22 स्वरूपामध्ये ही धाव.
आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर मूव्स ऑन 43. 43 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट बॉल फ्रॉम दिस सेशन आणि टॉससाठी कॅप्टन उपस्थित नाही आहेत मला तर वाटतं. चला लवकर या कॅप्टन गवळवाडी आणि खैरवाडी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण टॉस करणार आहोत इन ॲट एनी कॉस्ट. लॉफ केला मिस टायमिंग आहे बॉल अबे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल कॅच होईल का? हो वर्ल्ड जज कॅच. लास्ट बॉल वर मिळाले विकेट आणि इथे मात्र आपण पाहतोय 5वा धक्का देखील लागला. मनोज मात्र अखेरचा चेंडूवरती बाद झालाय. पहिलं सत्र पूर्ण. पहिल्या सत्रानंतर धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 43. पहिल्या सत्रामध्ये 43 धावा झालेल्या. 44 धावांचं एक मापक असं लक्ष उभं केलंय विघ्नहर्ता किल्ला या संघानं तांबडी संघासमोर. चला टॉस साठी कॅप्टन उपस्थित नसतील त्या संघाविरुद्ध ऍक्शन लगेच घेतली जाईल. सुरुवातीचे आपण पाहिलं तर 3 सामने अगदी योग्य वेळेवरती झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही कॅप्टननं गैरवर्तन करू नका. वेळेवरती उपस्थित राहा. मला तर वाटतंय गवळवाडी टीमचे कॅप्टन आलेत. खैरवाडीचे कॅप्टन आपण या. चला वेळ घेऊ नका. लगेच सामन्याला आपण सुरुवात करा. गवळवाडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. खैरवाडी टीमचे कॅप्टनला देखील मी रिक्वेस्ट करतोय प्लीज आपण यायचं आहे टॉस साठी. 43 झालेल्या 44 धावांचं एक मापक असं लक्ष आहे तांबडी संघासमोर. विनंती आहे खैरवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वारंवार एकच सूचना द्यायला भाग पाडू नका. रिक्वेस्ट आहे. शेवटची 2 मिनिटं आपल्याला दिली जातात बघा. खैरवाडी आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहायला समोर खेळल्यात. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलने सुरुवात केली गेली. अविनाश आणि संदेशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर निकेश. खैरवाडी संघ उशिरा दाखल झाला त्यामुळे यावेळेस देखील आपण पाहतोय पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये धाव. चला टॉस साठी असायला लगेच. सनी वरणकर त्यांच्या विरोधामध्ये खैरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरनंतर आपण टॉस करूया. कॅप्टन आपण फक्त वरती येऊन थांबा. राकेशजी पडवळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या ओव्हरनंतर आपण टॉस करूया. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अडवलाय. ओ डायरेक्ट हिटची गरज होती. तसं काही झालेलं नाहीये.
धावसंख्या आपण पाहतोय 4. चेंडू शिल्लक असतील ते आता 2 चेंडू शिल्लक आहेत. टेल्स कॉल केला होता. टेल्सला टॉस कोणी जिंकला? येस, प्रेरणा 11 खैरवाडी संघाने टॉस जिंकलेला. निर्णय काय असेल? बॅटिंगचा निर्णय घेतला. 5 षटकांची मॅच. धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय खैरवाडी संघाचा. दोन्ही संघ सनी आपण या प्लेइंग लिस्ट आपली अपडेट करायची आपण. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. एक चेंडू शिल्लक आहे पंचा. येस, षटक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता येणाऱ्या 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावांची गरज. स्टॉपच सुरू आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग न घेता लगेच आपला जो गोलंदाज आहे दुसरा क्रमांकाचा त्याला लगेच इन्व्हाइट करायचा आहे आपण. चला लगेच होतं पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकानंतर फक्त आणि फक्त धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळाला त्या 4. शांत आणि संयमी सुरुवात. मिस टायमिंग लीडिंग एस विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतात. तो सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. कॅच ड्रॉप झाली होती. रिली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर सुंदर चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट पहिल्या चेंडूवरती शरदनं विकेट मिळवली आहे. आणि आपण पाहतोय जर एकंदरीत पहिला ओव्हरचा खेळ जर पाहिला तर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 22 स्वरूपामध्ये एक धाव, सिंगल विकेट डॉट. आणि सेकंड ओव्हर सुरुवात विकेटने केली ती बॉलिंग ट्रॅक वरती शरदनं. नवीन फलंदाज केतन देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यानंतरची मास गवळीवाडी विरुद्ध खैरवाडी, त्यानंतर सानिगा विपक्ष धाटव अ आणि गणराज 11 विरुद्ध धाटव ब. हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्टने क्यों काढायचा होता. टॉस झाला चेंडू, अनपेक्षित बाउन्स झाला म्हटलं जातं. चांगला चेंडू आपण पाहिला. बीट केल्या फलंदाजाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य सुटे यांच्या वतीने आपण पाहतोय स्पर्धेसाठी शुभेच्छा. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. लावरपील पण पंच मात्र सांगतात की इम्पॅक्ट हा बाहेर आहे. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, इट्स नॉट आउट. मिसिंग स्टम्प्स. योग्य निर्णय पंचाचा. कौतुक आहे दोन्ही पंचांचं, कारण दक्ष पंचांची भूमिका सध्या ते पार पाडतात. खास डोंबिवलीवरून आदेश गायकर यांच्या देखील शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. वेलकम. शरद इकॉनॉमिकल आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. कुलर टाकला. यस, डाव ध्वस्त. वन सर इज डिस्ट्रॉयड. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद.
शरदला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर वयवर्ष आय थिंक 45 प्लस आहे, तरी देखील गोलंदाजीला धार पाहू शकाल. धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिले 4 चेंडू आपण पाहतो त्यांनी हाताळलेत, तिथे एकही धाव खर्च न करता त्यांच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजय दाखल होतात. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य भरपूर महत्वाचं असेल इथे, कारण आपल्याला आज जवळपास 12 मॅचेस कव्हर करायच्यात आणि सध्याच्या घडीला सामना हा 3रा सुरू आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये, चांगली गोलंदाजी झाली आहे. जेव्हा आपण टॉस साठी याल तेव्हा आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करणं महत्वाचं आहे. प्रत्येक कॅप्टनसाठी सूचना असेल. ऑफ साइडला पॉवर पॅकेट, मोठ्या ताकदीनं मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या हवाई यात्रेवर चेंडू, सिक्सर. जबरदस्त फटका होता, षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र धावगती पुढे सरकली गेली आहे. षटकाराने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 3 गण्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 10. षटकाराला पहिला या सत्रातला शरदच्या विरोधामध्ये. वेगवान सॉफ्ट नेट खेळून काढलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फक्त 1 सेकंडचा कॉल. धाव मिळणार नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि पाहता पाहता षटक दुसरं देखील पूर्ण. 5.50च्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावर. लक्ष आपण पाहिलं 44-11 झालेल्या, त्यामुळे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे ती 33 धावाची. सरासरी आता 11ची आली आहे. चेंडू आता मात्र शिल्लक आहे ते 18 मध्ये 33 करायच्यात. अवधेश प्रजापती यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं महत्वपूर्ण आणि हार्दिक स्वागत आहे. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. रोहा विभागामध्ये आपण पाहिलं तर रजनी क्रिकेटला मात्र आता प्राधान्य दिले गेले मोठ्या प्रमाणावरती. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो. नाईट क्रिकेट सध्या मात्र जोरदार सुरू आहे. रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी भव्य स्पर्धा पाहिली. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा यांच्या वतीनं काल देखील आपण रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहिली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज निकेश, म्हणजे पहिल्या षटकामध्ये निकेशने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे मात्र निकेशला आपण पाहतो सेकंड स्पेल मध्ये. असं वाटलं या चरणावरती की आता एकंदरीत आपण पाहतोय की दुसऱ्या षटकामध्ये शरदने इकॉनॉमिकल बॉलिंग केली. सो असं वाटलं की तो 4-5व्या षटकामध्ये कंटिन्यू करेल, पण नाही. कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की यश गायकवाड, फेमस युट्यूबर, फेमस रील स्टार तिसगाव यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. मिस टायमिंग बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. आणखीन एक धक्का लागला. तू चल मे आया, अशी स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट तांबडी संघाचं देखील मात्र आपण पाहतो. ज्या प्रकारे तांबडी संघानं गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. विघ्नहर्ता किल्ल्याला मात्र फक्त आणि फक्त 43 धावसंख्येवर रोखलं, पण 44चा पाठलाग करताना आता त्यांचे देखील नाकी नऊ येत आहेत. चौथा धक्का लागलाय. ड्राईव्ह केलाय सुंदर क्लासिकल हिरल ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. क्लासिकल ड्राईव्ह रनआउटची संधी चुकीच्या एंड वरती फेकी आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकी येणं महत्वाचं होतं आणि अशा प्रकारे आपण पाहतोय सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल आता 12 वर. फेमस रील स्टार, त्याचप्रमाणे प्रसिद्ध युट्यूबर यश गायकवाड यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा येतात.
ऑनलाईन ते आमच्या समोर जोडले गेले, घर बसल्या ते सामन्याचा आनंद घेतात. ऑन साइडला फटका सजवला लॉंग दी कापेट, बॉटम हँडचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. मनगटी साह्यानं फटका वळवला गेला डीप मध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे धाव मिळाली ती फक्त एकच धाव. पुढचा बॉल सोडून दिला यावेळेस, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. तो व्हाईट बॉलचा अवांतर धावेचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल आणि अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरसावेल आणि टोटल आता 15 वर धावा येणं महत्वाचं. या चरणावरती आपण पाहतोय की इथनं प्रत्येक धाव न धाव ते महत्वाची असेल. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना तांबडी संघाला. पुढचा बॉल उद्या विकेटला ऑन साइडला वळवला गेला. पुन्हा एकदा लॉंग दी कापे चेंडू मागे आपण पाहतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल, रन आउटची संधी आणि पुन्हा संधी गमावलेली आहे. चान्सेस, गोल्डन चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय 16. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आपण पाहतोय. उदिल स्कूप करण्याचा प्रयत्न, अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या दरम्यान पाहतो शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव, एक स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय. पहिल्या 3 षटकाचा खेळ संपन्न, 3 ओव्हर मध्ये झाला 17. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 फॉर लॉस ऑफ 4 आफ्टर 3. टीम तांबडी. मॅच स्टार्ट करा प्लीज. विनंती आहे की 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. गरज आहे ती 27 धावांची. 27 स्टील रिक्वायर्ड, 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आता डोळ्यापुढे ठेवून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटला सुरुवात करावी लागेल. ऑन साइडला वळवला, मोठा बॅकलिफ्ट न फटका एक्झिक्यूट केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आलेत. दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या पूर्ण केली गेली ती सिंगल एक आणि सिंगल धावसंख्या पुढे आता 18 वर. नेक्स्ट मॅच गवळवाडे आणि खैरवाडी. आपण तयार राहा. निर्णय काय असेल? खैरवाडी बॅटिंगचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय घेतला कारण पहिल्या 3 मॅचेस मध्ये ज्या कॅप्टनने टॉस जिंकला त्यांनी फिल्डिंगच घेतली होती. बॅटिंगचा निर्णय घेतला, तो देखील धाडसी निर्णय. बॅट चेस, टॉप एस टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली. सोपा आणि सहज झेल टिपला यष्टिरक्षकानं, त्याचं देखील कौतुकाने विकेटचं पतन. 5वा धक्का लागलाय तांबडी संघाला. गोलंदाज तयार. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. कॅच केले, ड्रॉप. कॅच तर सुटलीये 4 की 6 आणि क्षेत्ररक्षक मोठी चूक झाली, मोठी चूक झाली. चौकार देखील आलाय आणि या चौकाराने धावसंख्या आता मात्र जलद गतीने पुढे सरसावत असताना 22-22. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते आता 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज.
या चौकाराने सामना पुन्हा सुरू झालाय का तांबडी संघासाठी हा मोठा प्रश्न आहे. कॅच सोडली की मॅच, प्रश्नाचं उत्तर त्या खेळाडूला देखील द्यावं लागेल. झेल ड्रॉप केलाय आणि तिथे आपण पाहतो एकंदरीत 4 धावा मिळाल्यात. तयार ऑन साइडला वळवला, पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक पूर्ण केली, सिंगलने समाधान मानावं लागेल. एका दुक्का, आता एका दुकाने धाव चालणार नाहीये, काम चालणार नाहीये. आता मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, मोठे फटके तुम्हाला शोधावे लागतील. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये दोन्हीही बॅटर मैदानाचा आतमध्ये संघर्ष करत असताना काय त्यांच्या संघर्षाला यश मिळेल का पाहूया या मॅच मध्ये. ऑन साइडला थांबून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकानं पुन्हा चुकी केली आणि आणखीन एक कॅच केली आहे. ड्रॉप, रनआउटची देखील संधी गमावली आहे. आसमान से गिरे और खजूर में अटके, ही स्थिती आपण पाहावी लागेल, म्हणावी लागेल खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय अगदी झेल सोपा होता, झेल ड्रॉप केला. विघ्नहर्ता किल्ला संघ, तुम्ही सुरुवातीला पूर्वार्धामध्ये फलंदाजी तितकी चांगली केली नाही, पण गोलंदाजी अटॅक तुमचा चांगला होता, पण क्षेत्ररक्षकांनी मात्र प्रचंड चुका केल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक संधी आहे, ही देखील गमावली. आता इथून करणार तरी काय गोलंदाज. पंचांचा इशारा 2200 स्वरूपामध्ये दाब आणि पाहता पाहता षटक देखील बॅटकट आहे. संपाचा इशारा ओव्हर समाप्तीचा होता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 26 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम. दोन्ही संघांसाठी सामना खुला आहे, त्यामुळे विनंती आहे जास्त वेळ न करता आपण फिल्डिंग लगेच लावा आणि आपला गोलंदाज निवडा. हॅलो, चला प्रॅक्टिस सराव थांबवा, विनंती आहे. गोलंदाजी मार्कवर आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज परेश आपल्याला पाहायला मिळेल. परेश सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 6 चेंडू आणि आता 17 धावाची गरज आहे. 17चा खतरा कोणाला असेल पाहायचंय, कारण 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 17 धावांची गरज आहे. मॅच मात्र एखाद्या दुसऱ्या मोठ्या फटक्याने रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. मोठ्या फटक्यांची आता गरज असेल. 17 करायच्यात. ओ 17चा खतरा. वेस्ट बीमर गोलंदाजानं आता काय केलंय, चुकी महाग ठरेल. वेस्ट बीमर नो बॉल, पंचांनी मात्र इशारा दिलाय आणि आता मात्र काय घडतंय पाहूया. धाव संख्या तर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये इथे मिळालेली आहे. बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा म्हणजे पुढचा फ्री हिट चेंडू असेल. फलंदाजाकडे देखील आता सुवर्ण संधी असणार आहे. मॅच सुरू करून दिले की काय गोलंदाजानं, कारण पहिला व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर बीमर. खरं तर हा बीमर चेंडू कनेक्ट करायला हवा होता फलंदाजानं. कठीण होतं कार्य, पण ते योग्यरित्या त्याला पार पाडावं लागेल देखील. आता अतिरिक्त धावांनी जी सुरुवात केली ना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो, ते गोलंदाज परेशनं कमबॅक त्याला करावा लागेल. फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी फलंदाजाकडे. काय फ्री हिट वर सुपर हिट फटका येईल, करायच्या. धाव संख्या 16 आणि चेंडू 6 आहेत. थरार क्रिकेटचा 16 आनंदाचा रंगताना मैदानाच्या आतमध्ये. तो आनंद कोणता संघ साजरा करेल. आणखीन एक फुल लेंथचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पण यावेळेस पूर्णपणे बीट झाला फलंदाज. मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाकडून होत असताना. मोठी चूक झाली आहे. फुलटॉस बॉल जर तुम्ही मिस केला तर इथनं पुढे संधी तुम्हाला जास्त मिळणार नाहीये, हे लक्षात घ्यावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 5, करायचे 16. शॉट ऑफ लेंथ होता, लवकर पीक केलाय आणि पाठवलंय हवाई यात्रेवर लोंगोचा डोक्यावर. सुपर हिट सिक्सर, चाबूक शॉट, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता ही धावांची गती कन्सिस्टंटली सातत्यपूर्वक पुढे घेऊन जावी लागेल. गरज 16ची होती, 6 मिळाल्यात. आता करायचे 10 आणि चेंडू 4 शिल्लक आहेत.
4 चेंडू 10 धावांचं समीकरण मैदानाचा आतमध्ये आपण पाहतोय. एक धाव तुझा आता दुसरा माझा, वार पर पलटवार ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वर पुन्हा एकदा संजयचा हा घाती प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. ना वो मुहूर्त देखता है ना वो गेंदबाज की सूरत देखता है. संजय मैदान में खड़ा है दोस्तों, वो बस अपने टीम की जरूरत देखता है. बैक टू बैक सलगचा दूसरा धमाकेदार षटकार. सुजयनं मात्र पूर्णपणे या मॅचची स्थिती बदलून टाकली आहे. 27 पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न तांबडी संघासाठी त्यानं केलाय आणि प्रयत्नामध्ये आतापर्यंत तो सफल ठरलाय. पण इथून पुढे खरी परीक्षा त्याची असणार आहे. धावसंख्या धावफलकावर 40 झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. व्हॉट अ ग्रेट मॅच. या 2 फटक्यांनी सामना पुन्हा जिवंत करून दिलाय तांबडी संघाला. तो बॅटर सुजयनं कोलात टाकला, पुन्हा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच स्वीकारली. झेलबाच्या स्वरूपामध्ये या मॅचची गोल्डन नाही तर प्रीमियम प्लस विकेट मिळाले. कहाणी में ट्विस्ट. आणि इथे मात्र विकेटचं पतन करत असताना बॉलरने देखील कमबॅक केलं. सांगितलं स्वप्न आम्ही मोठं पाहिलंय. विजयाचा धावा जरी आमच्याकडे छोट्या असल्या तरी त्या डिफेंड करण्यासाठी प्रयत्न आमचे अफाट असणार आहेत. सामना जवळपास या 2 षटकारांनी गमावला होता गोलंदाजी करताना. ते विघ्नहर्ता किल्ला संघानं पण पुन्हा मिळवली विकेट आणि सुजयला बाद केल्याच्यानं 2 षटकार ठोकून मॅच सुरू केली होती. सामना बंद झालेला नाहीये अजून देखील. आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये, पण विकेट टॉसला प्राधान्य दिले जाईल. प्रथमतः विकेट आपण पाहूया. 5 गमावल्यात पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंग मध्ये विकेट जर आपण पाहिलं तर 6 गमावलेले आहेत. त्यामुळे या कंपल्सरी 2 चेंडू मध्ये 4 धावा कराव्याच लागतील. विकेट आपण जास्त गमावलेले आहेत. 2 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज मोन्या मैदानाचा आतमध्ये दाखल झालेला आहे. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पहिला टप्पा घेतला, अडवला. चेंडूला 1 पूर्ण केले. सेकंडचा कॉल धावला. दुसरी धाव पूर्ण. जलद गतीनं दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळाले. व्हॉट अ ग्रेट मॅच. जबरदस्त चित्त थरारक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता खेळचा 1 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे ती 2 धावांची. 1 चेंडू 2 धावा. थरार क्रिकेटचा 16 आनंदाचा आणि जबरदस्त क्रिकेटच्या या सामन्याचा. व्हाट अ ग्रेट मैच. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या जर 2 धावा पूर्ण केला तर यशला 200 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं अशा प्रकारे सामना जिंकला. या उग्या 44 धावा डिफेंड केल्यात. काय पलटवार केला या मॅच मध्ये विघ्नहर्ता किल्ला संघानं. अभिनंदन. महादेवजी सचंबडे यांचा सन्मान आपण करणार आहोत. खरं तर पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आणि सर्वात जास्त अपडेट्स जर कोणाकडे असतील तर पत्रकार यांचं नाव सर्वात पुढे घेतलं जातं. राणा मोरे आणि संकेजी देशमुख साहेबांना विनंती करा.